मी स्वागत करते. आज आम्ही सर्व विद्यार्थी येथे उपप्रसंगीसाठी जमलो आहोत. आमचे बालक आम्हाला बऱ्याचदा इंग्रजीमध्ये बोलण्याचा आग्रह करतात, परंतु आमची राष्ट्रभाषा ही मराठी आहे. आम्हाला त्याचा विसर पडतोय. आज आपण येथे मराठी राष्ट्रभाषा दिन साजरी करण्यासाठी जमलो आहोत. या योगी लोकांना सुंदर भाषा बोलण्याची आणि त्याची महत्वाची जाणीव होईल. सुरेखा सादर करत आहे मराठी एकांकी नाटक रंगसाहित्याचे. अरे मी हा गेम हरलो. जरा हळू बोल. हे बघ, हे व्हॉट्सअपवर काय आलेलं आहे. हॅपी मराठी दिवस. हे काय आहे नवीन? आतापर्यंत मी हॅपी होली, हॅपी दिवाळी ऐकलेलं आहे. एक मिनिट थांब, मी गुगलवर सर्च करतो. अरे थांबा मुलांनो, तुम्ही कोण आहात? अरे मी मराठी भाषा आहे जी तुम्ही गुगलवर शोधत आहात. कोण मराठी भाषा जी आम्हाला शाळेत टीचर शिकवतात ती मराठी भाषा? हो, मी तीच मराठी भाषा आहे जिला तुम्ही विसरून गेला आहात. तुम्ही त्या भाषेपासून दूर गेला आहात, म्हणून मी तुम्हाला भेट देण्यासाठी आलेली आहे. हे कोण आहे? अरे मला माफ करा, हे कुसुमाग्रज आहे. नमस्कार, मी विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज. मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. पण तुम्ही मला ओळखले नाही का? तुमच्या आई बाबांनी माझ्या कविता अभ्यासल्या आहेत. अरे आम्हाला देखील तुमची एखादी कविता ऐकवा. हो नक्की, आताच मी एक कविता लिहिली ती तुम्हाला ऐकवतो. माझ्या मराठी माणीचा लावा ललाटा सुटिळा, तिच्या संगाने जागल्या दरा खोड्यातल्या शिळा. अरे तुम्हाला सर्वांना माहिती आहे का, आज यांचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे. हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला सर्वांना माहिती आहे का, आज यांचा वाढदिवस आहे म्हणून आपण मराठी दिवस साजरा करतो. तुमच्याबद्दल अजून काहीतरी माहिती सांगा ना. हो सांगते ना, मी मराठी भाषा आहे. माझ्या विधानामुळे मी तुम्हाला आता माझी ओळख करून देते. मी आहे कथा. मला तुम्ही सर्वजण पासून ओळखताय. आपली ओळख कशी काय? आईच्या आजीच्या कधी अकबर बिरबल यांच्या कविता ऐकल्या असतात. त्या ऐकूनच तू मला वाटायचं. हो, मला आठवलं ना, कोल्हा आणि ससा आणि कासव याची कथा आजी मला नेहमी सांगायची. आता हा दादा कोण? मी दादा. काय वाटतं? मी दादा खूप माझा अहो काय कादावरीपेक्षा खूपच मोठा. म्हणजे किती मोठा? अरे माझ्यामध्ये खूप पात्र असतात. हो खरंच तू दादा खूपच मोठा आहे. अरे अक्षर ओळखलं मला. मी कविता आपली तर चांगलीच ओळख आहे ना. नाच रे मोरा आंब्याच्या रानात, नाच रे मोरा नाच, ही तर माझी खूप आवडती कविता आहे. तू मला एक कविता सांग. लेख तांबड पुसन, लेख हिरव गोंधळ, लेख झाडाची पालवी, लेख हाराचं चंद्र. तो कोण आहे? मी नाटक आहे आणि संवाद आणि नाट्यवाडी होणाऱ्या सर्व मराठी माणसाच्या माझ्या त्यात भाग घेऊन मी प्रिया कोण आवाज येत? अरे मी चरित्र. दोन लेखकाचा जीवन परिचय सांगणारा. जसे अनेक प्रसिद्ध लेखक बाबासाहेब परळे, रणजित देसाई. आम्हाला देखील तुमचा एखादा पोवाडा ऐकवा मग. प्रतापगडाचे पायथ्याशी खान झाला बेगुमान, नाही त्याला जाणीव शिवाजी राजाच्या करामतीची, नाही त्याचं जाणीव शक्तीची. वा, तुम्ही सर्वच आहे. दादांनी मला खूप चांगली माहिती दिली. मला खूप आवडलं. किती छान केलं तू. हा आपली ज्ञानी वाढेल. समजलं का मुलांनो, आपली मराठी भाषा ही ज्ञानाने व गुणांनी व रसाने भरलेली आहे. खरंच माझ्या 27 फेब्रुवारीला मराठी दिन साजरी करण्यापेक्षा नेहमी मराठी भाषेचा आदर केला पाहिजे. मी सर्वांतर्फे मराठी भाषेचा आभार मानते. आम्ही यापुढे मराठी भाषेचे नाव जगातील कानाकोपऱ्यात पोहोचवू. धन्यवाद.